अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरामध्ये अनेक दिवसांपासून लाईटचा रात्रीबरोबरच दिवसाही लपंडाव सुरू झाला असून याचा त्रास सुरू झालेल्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींना लागत असलेल्या शैक्षणिक कागदपत्रे जसे शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल, रहिवासी दाखला असे एक ना अनेक कागदपत्रांसाठी सेतू कार्यालय तसेच तलाठी कार्यालय येथे तासनतास लाईटची वाट पाहत उभे राहावे लागत आहे। वीज वितरण कंपनीच्या वतीने शहराला वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावे अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांचे निवेदन मनसेच्या वतीने गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी देण्यात आले आहे। यावेळी मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर, तालुका संघटक नवनाथ मोहिते, संस्थापक हिंदू सम्राट संघटना निलेश बापू काकडे, संजय जाधव, विद्यार्थी संघटना शहर अध्यक्ष अनिल सुपेकर, जावेद भाई शेख, बंटी सपकाळ, प्रतीक लोणवणे, सुरेश सुपेकर, किरण अपरे, अजिंक्य काकडे, सचिन जाधव, माधव घुले आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे की आज शाळेच्या मुलांचे दाखले, जाती दाखले, त्याच्यानंतर लाडकी बहीण या सर्व कागदपत्रासाठी घडोघडो ही जी लाईट जाते ती जाऊ नये आणि महिलांना उन्हामध्ये उभं राहून नंबर लावून बसावं लागू राहिलं। लाईट जर गेली तर 2-2, 3-3 तास लाईटच येत नाही। त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, 8 दिवसात जर तुम्ही रेग्युलर चालू ठेवली नाही तर खळाखटाक हे मनसेची स्टाईल आहे त्या पद्धतीने करण्यात येईल। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने MSCBला आंदोलन निवेदन दिलेलं आहे। सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की जे शालेय शिक्षण चालू झालेलं आहे त्याकरता विद्यार्थिनींना जे शालेय कागदपत्र लागतात, जसे डेमोसेल झालं, उत्पन्नाचा दाखला झाला, रहिवासी दाखला झाला, यासाठी सेतू कार्यालयामध्ये विद्यार्थिनींना तासनतास उभं राहावं लागतं। आणि महाराष्ट्र सरकारने जी माझी लाडकी बहीण ही योजना जी चालू केलेली आहे त्यासाठी देखील अनेक कागदपत्रांची गरज महिलांना पण पडते आहे। महिला घराच्या बाहेर निघालेल्या आहे, परंतु MSCBचा जो लपंडाव, लाईटीचा जो लपंडाव चालू आहे हा सदैव चालूच आहे। त्याच्यामुळे जर लाईट गेली तर तासनतास ही लाईट येत नाही आणि त्याचा त्रास हा माझ्या माता भगिनींना होतो आहे। हा त्रास कमी करावा आणि सुरळीत लाईट चालू करावा यासाठी आम्ही MSCBला निवेदन दिलेलं आहे। 8 दिवसात जर ती लाईटी सुरळीत जर झालेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखटाक आंदोलन करण्यात येईल। तसेच लाईट जर गेली आणि आम्ही जर फोन केला तर एक तर मुळात तर डबडं लागतच नाही आणि जर जवळच्या वायरमनशी संपर्क केला असता ते सांगता की 10 मिनटामध्ये लाईट येईल। 10 मिनटं म्हणजे त्यांचे 2-2, 3-3 तास होतात आणि वरून ते सांगता 132 kVमध्ये मांजर घुसली, कुत्रं घुसलं, त्याच्यामुळे लाईट गेलेलं आहे, ट्रॅप झालेला आहे, पाऊस झालेला आहे। पाऊस होतो ईदभर आणि लाईट जाते रातभर, हा प्रकार इथं MSCBचा कोपरगाव शहरामध्ये चालू आहे। तर 8 दिवसामध्ये यांनी काय पाऊस आला किंवा मांजर घुसली, डुक्कर घुसलं हे त्यांनी पाहायचं आणि 8 दिवसात जर सगळे सुरळीत लाईट आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखटाक आंदोलन केले जाईल। याची सर्वस्वी जबाबदारी ही MSCBची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।